नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो। कालच्या तासाला आपण भारतीय कलांचा इतिहास या पाठाबद्दल माहिती आपण पाहत होतो। प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास। आता यामध्ये आपण कालच्या तासाला जे माहिती पाहिलेली आहे त्यामध्ये दृक्कला म्हणजे काय, ललित कला म्हणजे काय, भारतातील दृक्कला परंपरा, त्याचबरोबर चित्रकला आणि शिल्पकला। तर चित्रकलामध्ये आपण पाहिलं की लोकचित्रकला शैली आणि अभिजात चित्रकला शैली, त्यामध्ये शिल्पकलामध्ये सुद्धा आपण कालच्या तासाला लोकशिल्पकला शैली व अभिजात शिल्पकला शैली याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे। आता आजच्या तासाला आपण जी माहिती घेणार आहोत ती म्हणजे भारतातील ललित व अंगिक कला परंपरा। आता आपल्या भारतामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या ह्या वेगवेगळ्या ललित परंपरा लोककलेच्या वेगवेगळ्या परंपरा आपल्याला पाहायला मिळतील। मग आता आपण घेऊया लोककलेच्या परंपरा। भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकनाट्य, लोकवाद्य, लोकनृत्य अशा वेगवेगळ्या परंपरा आहेत। महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोककलेच्या अनेक परंपरा आजही अस्तित्वात आहेत। आणि या ज्या लोककला आहेत तर या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झालेला आहे। आज आपण पाहतो की यामध्ये महाराष्ट्रातील जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागरण, गोंधळ अशा वेगवेगळ्या प्रकारची ठळक उदाहरणे आपल्याला सांगता येतील। आता यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातले जे आत्ताच सांगितलेलं तुम्हाला ज्या लोककला आहेत त्यामध्ये कोळी नृत्य आहे, तारपा नृत्य आहे, कोकणातील दशावतार आहे, पोवाडा आहे, कीर्तन आहे, जागरण, गोंधळ यासारख्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा लोककला आहेत। आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो, एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे, या तक्त्यावरून आपल्याला ते नृत्य कोणतं आहे, ते कोणत्या जिल्ह्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या नृत्यासाठी कोणत्या प्रकारची वाद्ये वापरली जातात। पहिलं आपण घेऊया कोळी नृत्य। आता कोळी नृत्य जर म्हटलं तर हे कोळी नृत्य कोकणातील आहे आणि या कोळी नृत्यासाठी जे वाद्य वापरलं जातं ते आहे ढोल। दुसरं आहे तारपा नृत्य। आता हे तारपा नृत्य जे आहे तर दादरा नगर हवेली या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे। यासाठी जे वाजवलं जाणारं जे वाद्य आहे ते आहे तारपा। दुसरं आहे दशावतारी नाटकं। आता हे दशावतार जर नाटक पाहिलं, नृत्य पाहिलं तर हे प्रसिद्ध आहे, कोकणातील आहे। यासाठी जे वाद्य वापरली जातात ते आहेत हार्मोनियम आणि तबला। त्याच्यानंतरचं आहे पोवाडा। आता पोवाड्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की पोवाडे गायले जातात। आपल्याला माहिती आहे शाहीर अमर शेख असेल, शाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, तर यांचे पोवाडे प्रसिद्ध आहेत। आता पोवाड्यासाठी जे वाद्य वापरलं जातं ते आहे डफ। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पाहिलं आपण की कीर्तन परंपरा आहे, तर ही कीर्तन परंपरा संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसिद्ध आहे। कीर्तनासाठी टाळ वापरला जातो, तबला आहे, हार्मोनियम आहे, यासारख्या वाद्यांचा उपयोग केला जातो। पखवाज पण सुद्धा यासाठी वापरला जातो। दुसरा आहे जागर। आता जागर महाराष्ट्रामध्ये हे संपूर्णपणे प्रसिद्ध आहे। त्यासाठी जे वापरलं जाणारं वाद्य आहे ते आहे संबळ, टाळ, हलगी याचा वापर केला जातो। आता जागर आणि गोंधळ तसा एकत्रित कार्यक्रम होत असतो, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर अशा प्रकारचे कार्यक्रम होतात। संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम केले जातात। त्यासाठी संबळ, टाळ, हलगी किंवा संबळ आणि टाळ यांचा उपयोग केला जातो। आणि अशा प्रकारे या महाराष्ट्रातील असणाऱ्या ह्या लोककला आहेत आणि या लोककलेच्या परंपरा आहेत। आता यानंतर आपण जर पाहिलं तर पुढं भारतातील काही लोककला आहेत।
आता भारतातील लोककलेची आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता भारतातील जे लोककला आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे नृत्य आहेत, नृत्य, उगम आणि सादरीकरण. आता पहिलं आहे भरतनाट्यम. आता भरतनाट्यम जर पाहिलं आपण तर हे भरतनाट्यम वास्तविक पाहता हे तामिळनाडूमधलं आहे आणि ते कोण सादर करतं तर ती सादर करणारी पात्र आहे स्त्री, म्हणजे महिला या भरतनाट्यम सादर करतात तामिळनाडूमध्ये. दुसरं आहे कथक. कथक हे नृत्य दक्षिण भारतातील प्रसिद्ध आहे. याचंसुद्धा सादरीकरण स्त्रिया करतात. त्याच्यानंतर कथकली नावाचं नृत्य आहे. कथकली केरळमधील प्रसिद्ध नृत्य आहे. आता या कथकली नृत्यामध्ये पुरुष विशेषतः त्याचं सादरीकरण करत असतात. त्याच्यानंतर कुचिपुडी नावाचं नृत्य आहे. आता हे कुचिपुडी नृत्य जे आहे तर ते आंध्र प्रदेशामधील प्रसिद्ध आहे. या नृत्यामध्ये स्त्रिया सादरीकरण करत असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मणिपूर. आता मणिपूर हे स्वतंत्र अशा स्वरूपाचं, आदिवासी स्वरूपाचं ते नृत्य आहे. त्याचा उगम मणिपूरमध्ये आहे आणि हे सादरीकरण करताना स्त्री आणि पुरुष असे दोन्ही एकत्रित हे नृत्य सादर करत असतात. त्याच्यानंतर मोहिनी अट्टम नावाचं नृत्य आहे. तर हे मोहिनी अट्टम नावाचं नृत्य हे केरळमधलं असणारं प्रसिद्ध नृत्य आहे. कथकली आणि मोहिनी अट्टम नावाचं नृत्य केरळमध्ये आहे. आता कथकली पुरुष सादरीकरण करतात आणि मोहिनी अट्टम हे केरळमधलंच आहे, पण फक्त एक स्त्री त्याचं सादरीकरण करत असते. आता ओडिशी नृत्य जे आहे, ओडिशी नृत्य किंवा त्याला दरबार नृत्य असंही म्हटलं जातं, तर हे सुद्धा ओडिसामध्ये स्त्री आणि पुरुष हे एकत्र येऊन सादरीकरण करत असतात. सात्रिया नावाचं नृत्य आसाममध्ये सादर केलं जातं. आता ह्यामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष एकत्रित येऊन या नृत्यांचं सादरीकरण करत असतात. शेवटचं पाहिलं आपण लावणी. लावणी नृत्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य काय तर महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या लावण्या आहेत तर लावणीसुद्धा स्त्रिया आणि पुरुष दोन्ही प्रकारे ह्या लावणी नृत्य सादर करत असतात. मग अशा प्रकारे भारतातल्या जे काही लोककला आहेत त्या लोककलेची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता काही भारतीय लोककला जर आपण पाहिलं तर त्याचं विशेषतः लोककला आणि त्यांचा उगम जर पाहिला आपण, आपल्याला जोड्या लावामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. रिकाम्या जागा किंवा चुकीबरोबर किंवा चुकीची जोडी ओळखा, यासाठी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं हे तक्ते जे दिलेले आहे, चार्ट जो दिलेला आहे तो चार्ट आपण सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक तो वाचायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. आता आपण काही भारतीय लोककलेबद्दलची माहिती आपण घेतो आहोत. यामध्ये लोककला आणि त्या कुठं उगम पावल्यात त्याची माहिती दिलेली आहे. मधुबनी किंवा मिथिला ही चित्रकला जी आहे तर ही शैली जी आहे ते जनक राज्याच्या काळात नेपाळ आणि बिहारच्या भागामध्ये तिचा उगम झालेला आहे. वारली नृत्य वारली पेंटिंग आहे तर वारली पेंटिंग विशेषतः वारली पश्चिम वारली जमात इसवी सन पूर्व 2500 झाली असावी असं त्याचं इतिहासकार सांगतात. गोंड आहे तर मध्य प्रदेशामध्ये ही गोंड जमात आहे, त्यांची सेपरेट आदिवासी नृत्यकला आहे. तंजोर किंवा तंजावरचं नृत्य असं म्हटलं तर ती इसवी सन 1600 तंजावर प्रांतामध्ये या प्रकारच्या लोककला त्यांनी विकसित केलेल्या आहेत. तर यापुढे आपण पाहणार आहोत अभिजात कलेच्या परंपरा. जसं आपल्या भारताला लोककलेची परंपरा आहे, समृद्ध अशी परंपरा आहे, त्याची माहिती आपण आत्ताच पाहिलेली आहे. तशाच प्रकारे अभिजात कलेच्या परंपरा आज आपण अभ्यासतो आहोत, त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. आता भारताला लोककलेप्रमाणेच अभिजात कलांची सुद्धा अत्यंत समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर भरत मुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र हा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. भरत मुनीनं लिहिलेला जो नाट्यशास्त्र ग्रंथ आहे हा ग्रंथ सर्वात प्राचीन ग्रंथ समजला जातो. आता या ग्रंथामध्ये भरत मुनीनं गायन, वादन, नर्तन आणि नाट्य या कलांचा सविस्तर अशा स्वरूपाचा उहापोह केलेला आहे. म्हणजे सविस्तर अशा स्वरूपाची माहिती या भरत मुनीनं या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आता हा जो ग्रंथ आहे
तर या ग्रंथामध्ये जर पाहिला तर आपण ह्या ज्या ललित कला आहेत तर या ललित कलाच्या सादरीकरणामध्ये जे 9 रस सांगितलेले आहेत, म्हणजे भारतीय ललित कलातील असणारे मूलभूत जे 9 रस आहेत ते 9 रस कोणते आहेत, तर त्या 9 रसाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर ते 9 रस कोणते, तर समोर तुम्हाला चार्टमध्ये दिलेले आहेत. भारतातील ललित कलातील मूलभूत 9 रस. त्यातला पहिला जो रस आहे तो आहे शृंगार रस. त्यातला दुसरा जो रस आहे तो आहे हास्य. तिसरा आहे बिभत्स, म्हणजे आपण पाहतो की एखादा राक्षस समोर अचानक येतो नाटकामध्ये आणि तो जोरजोराने हसतो. त्याचं हसणं कसं आपल्यासारखं एकदम आनंददायी नसतं, बिभत्स स्वरूपाचं त्याचं हास्य असतं. रौद्र रूप धारण करतात नाटकामध्ये. हे रस आहे ललित कलामध्ये असणारे. चौथा जो रस आहे तो आहे रौद्र. 5वा आहे करुण. 6वा आहे वीर. 7वा आहे भयानक. 8वा आहे अद्भुत. 9वा आहे शांत. अशा प्रकारचे हे 9 रस भारतीय ललित कलाच्या सादरीकरणात अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. प्रश्न येतो परीक्षेला आपल्याला याच्यावर की भारतातील ललित कलातले मूलभूत 9 रस कोणते, तर हे 9 रस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता यापैकी आपण पाहिलं की भारतीय लोकांचा बाहेरील देशातील लोकांची यानंतरच्या काळामध्ये पाहिलं की भारताचा व्यापाराच्या दृष्टिकोनातून म्हणा बाहेरच्या देशातील लोकांशी वेगवेगळ्या कारणांनी संपर्क येत राहिलेला होता. आणि त्याद्वारे सुद्धा आपण पाहिलं की कलांच्या सादरीकरणामध्ये त्यामुळं अनेक प्रभाव मिळाले. वेगवेगळ्या देशातून लोक आपल्या भारतामध्ये आले, ग्रीकमधून आले, रोमनमधून आले, वेगवेगळे आक्रमणं आपल्या भारतामध्ये झाले. आणि यातून या लोककला ज्या आहेत, या वेगवेगळ्या कला ज्या आहेत, तर या वेगवेगळ्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रभाव त्यामध्ये मिसळत गेले. आणि त्यामुळं हे जी कला आहेत तर ह्या कला अधिक समृद्ध होत गेल्या. यामध्ये जर पाहिलं आपण तर शास्त्रीय गायन आणि शास्त्रीय गायनामध्ये भारतातील सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर शास्त्रीय गायन आहे. तर शास्त्रीय गायनामध्ये 2 प्रमुख शाखा आहेत. त्यातली एक पहिली शाखा आहे हिंदुस्थानी संगीत आणि दुसरी शाखा आहे कर्नाटक संगीत. अशा 2 प्रमुख शाखा मानल्या गेलेल्या आहेत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेदसुद्धा या भारतातील शास्त्रीय संगीतामध्ये मानलेले गेलेले आहेत. 2 भेद आहेत आणि 2 शाखा आहेत. 2 शाखा हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत. 2 भेद शास्त्रीय आणि उपशास्त्रीय. आता उपशास्त्रीय गायनामध्ये अनेक गीतांच्या शैलीचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मग आताच जो तक्ता तुम्हाला दाखवला होता या तक्त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की उत्तर भारतामध्ये असणारं कथक आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील लावणी आहे, ओडिसाची ओडिशी आहे, तामिळनाडूचं भरतनाट्यम आहे, आंध्र प्रदेशचं कुचिपुडी आहे, केरळचं कथकली आणि मोहिनीअट्टम. या नृत्य शैलीच्या सादरीकरणामध्ये शास्त्रीय गायन आणि वादन आणि नृत्य यांचा सुंदर आणि सुरेख असा मेळ त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता स्वतंत्र भारतामध्ये जर पाहिलं तर शास्त्रीय संगीत आणि नृत्य सर्वसामान्य रसिकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पाहतात की आपल्या भारतामध्ये वेगवेगळे संगीत महोत्सव साजरे केले जातात. आता हे जे संगीत महोत्सव आहेत तर हे संगीत महोत्सव आपल्या देशात तर साजरा करतात, आपल्या भारतातच नव्हे तर परदेशामधून सुद्धा रसिक या संगीत महोत्सवासाठी येत असतात. पुण्यामध्ये जर पाहिलं तर पुण्यामध्ये दरवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावानं होणारा संगीत महोत्सव अत्यंत प्रसिद्ध असा महोत्सव आहे. आता अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली आणि विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा सोडून अभिनय प्रयोग करण्याकडे कल आपल्याला दिसतो. काही संगीत घराणे आहेत. मग आपण पाहतो की समजा आता भीमसेन जोशीसारखं संगीत घराणं आहे, म्हणजे पूर्वीपासून त्यांच्या घराण्यामध्ये किंवा आपण पाहतो आपल्याकडं शिंदेशाही म्हणून आपण टी व्हीला कार्यक्रम ऐकतो, शिंदे. मग त्यामध्ये आनंद शिंदे, मिलिंद शिंदे त्यांचे सगळेच जे घरातले लोक आहेत ते सगळेच गायन करतात. म्हणजे याला आपण घराणेशाही म्हणतो. गायनामधली असणारी ती घराणेशाही अशी तर आहेच, परंतु आता आपण पाहतो की या घराणेशाहीच्या सुद्धा मर्यादा ओलांडून अभिनय प्रयोग करण्याकडे कल आता आलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो पाश्चात्य संगीत आहे, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्नही सुद्धा बऱ्याच जणांनी केलेला आहे. यामध्ये अशा प्रकारची एक नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं असं उदय शंकर यांनी या ठिकाणी अशा प्रकारची एक नवीन संगीतामध्ये एक शैली विकसित केलेली आहे. त्यांनी शास्त्रीय आणि नृत्य
यांचा युरोपीय रंगभूमीवरील एक नृत्यनाट्य परंपरा यांचा मेळ साधलेला आहे आणि त्यामुळं आपण पाहतो की त्यांचं नाव हे इतिहासामध्ये घेतलं गेलेलं आहे. आता ललित कला सादरीकरणाचं क्षेत्र अशा तऱ्हेनं आपण पाहतो की विस्तारताना दिसतो आहे. भारतीय दृक कला क्षेत्रामध्ये सुद्धा सातत्यानं ह्या गोष्टी घडत आहेत. आता आपण पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे कला आणि उपयोजित कला या क्षेत्रात असणाऱ्या व्यवसायाच्या संधी. त्यात आपण सर्वात प्रथम पाहू कला. आता कला क्षेत्रामध्ये कोणकोणत्या व्यवसायाच्या संधी आहेत. आता कलेचा इतिहास ही एक स्वतंत्र अशी ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रामध्ये संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. मग कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात बरं, तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की कलेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्यामध्ये सांगितलं आहे की कलेच्या इतिहासाचे जे अभ्यासक आहेत तर या अभ्यासकांना पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात, म्हणजे पत्रकार होऊ शकतात. दुसरं, कला वस्तू खरेदीचं एक स्वतंत्र असं दालन आहे, स्वतंत्र असं जग आहे. आता ह्या कला वस्तू खरेदीच्या क्षेत्रामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला त्या वस्तू खऱ्या आहेत की खोट्या आहेत, नकली आहेत की असली आहेत याची पारख करणं गरजेचं असतं. नाही तर आपल्यासारखे सर्वसाधारण माणसं आपण त्या खऱ्या खोट्या वस्तू कळत नाही आणि आपल्याला त्या वस्तूचं आपल्याला मूल्यसुद्धा आपल्याला त्याचं जास्त वाटतं आणि आपण त्या वस्तू खरेदी करत नाही. म्हणजे त्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूचं मूल्य ठरवण्यासाठी ती वस्तू नकली आहे की नाही हे पारखण्याची आवश्यकता असते. म्हणून यासाठी इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये जे काही अनेक सांस्कृतिक वारसे आहेत या वारशांचं आपल्याला जतन करणं, त्यांचं संवर्धन करणं हे महत्त्वाचं आहे. आत्ताच नव्यानं आपल्याकडं एक सांस्कृतिक पर्यटन नावाची एक शाखा विकसित होऊ लागलेली आहे आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा या कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यवसायाच्या संधी त्यामध्ये उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत. यामध्ये जर पाहिलं आपण तर संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही वेगवेगळ्या प्रकारची महत्त्वाची क्षेत्र या क्षेत्रामध्ये आहेत आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. महत्त्वाच्या तुम्हाला 2-3 दिलेल्या आहेत, त्याची माहिती घ्या आणि कला क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यावसायिक संधीची माहिती लिहा. अशा स्वरूपाचाही प्रश्न कदाचित परीक्षेला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता यानंतर आपण पाहूया उपयोजित कला. आता उपयोजित कलामध्ये किंवा उपयोजित कला क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिक संधींची आपण माहिती घेणार आहोत. उपयोजित कला क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यावसायिक संधी. आता आपण आत्ताच पाहिलं की दृक कला आणि ललित कला या क्षेत्रामध्ये केवळ रसिकांनी किंवा प्रेक्षकांनी यावं आणि याचा रसस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा आणि म्हणूनच कला निर्मिती केली जाते हे बरोबर आहे. पण सर्वच कला क्षेत्रातील कलाकारांचा तोही प्राथमिक हेतू असतो. सर्वांना आनंद मिळाला पाहिजे, सर्वांना त्यामध्ये रसस्वाद घेता यावा अशा प्रकारचा प्रत्येक कलाकारांचा तो हेतू असतो. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांचे सांगड घालून अनेक प्रकारच्या कलेची निर्मिती केली जाते आणि अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून निर्मिती करणे म्हणजेच उपयोजित कला. तिला असं उपयोजित कला असं म्हटलं जातं. तर अशा या उपयोजित कलामध्ये असणाऱ्या व्यावसायिक संधी त्याची माहिती आपण घेणार आहोत. आता उपयोजित कलामध्ये पाहिलं तर औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र आपण पाहतो. वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना जाहिरात द्यावी लागते आणि ह्या जाहिरातीवरून त्या कंपनीच्या वस्तूची खरेदी होत असते. म्हणून हे जाहिरात क्षेत्र आहे. आज आपण पाहतो घराचं डेकोरेशन करावं लागतं, घराची सजावट करावी लागते. कधी आपण पाहतो की एखादा रंगमंच असेल तर रंगमंचावरील वस्तूसुद्धा अशा व्यवस्थित ठेवाव्या लागतात, त्यांचं नेपथ्य करावं लागतं. चित्रपट आहेत, दूरदर्शन आहेत, दूरदर्शन वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम दाखवले जातात आणि हे कार्यक्रम दाखवण्यासाठी जे कला दिग्दर्शन असतं तर या कला दिग्दर्शन महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रकाशन क्षेत्रामध्ये जे मुद्रण क्षेत्र आहे तर या मुद्रण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, नियतकालिका आहेत, वर्तमानपत्र आहेत, यांची मांडणी, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारची भेटकार्ड तयार केलेली असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आमंत्रण पत्रिका असतात, वैयक्तिक लेखन असतं, काही सामग्री भेटवस्तू म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवलेली असते. अशा प्रकारच्या गोष्टीसाठी उपयोजित आणि कला क्षेत्रातील जाणकार व्यक्तीची आवश्यकता असते. आणि मग दुसरं जर पाहिलं आपण तर आपण स्थापत्य आणि
छायाचित्रण ही क्षेत्रसुद्धा आज आपण पाहतो की उपयोजित कला या क्षेत्राखाली येतात. यामध्ये आपण जर पाहिलं तर स्थिर आणि चलत चित्र, नक्षी आणि आरेखनं वापरली जातात. तीसुद्धा उपयोजित कलेचाच एक भाग आहे. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर दागदागिने आहेत, मौल्यवान धातूच्या कलावस्तू आहेत, रंगीत नक्षीची मातीची भांडी आहेत, बांबू आणि वेताच्या वस्तू आहेत, काचेच्या कलापूर्ण वस्तू आहेत आणि अशा प्रकारे सुंदर कापड जे आहे तर यांची वस्त्र इत्यादीची निर्मिती ही उपयोजित कलेची अत्यंत अशा स्वरूपाची विस्तृत यादी आहे. परंतु अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. तिसरं, आता ह्या जेव्हा आपण आत्ताच जेव्हा उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्र जे आहेत तर या क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्यासुद्धा अनेक संस्था आपल्या भारतामध्ये आहेत. यामध्ये प्रामुख्यानं गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही जगातील अग्रगण्य संस्था म्हणून एक महत्त्वाची संस्था मानली गेलेली आहे. 2015पासून या संस्थेने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. आणि मग अशा प्रकारे या पाठामध्ये आपण जी माहिती घेतलेली आहे की भारतातील असणाऱ्या ज्या काही कला आहेत तर या कलेची माहिती आपण आजच्या या पाठामध्ये घेतलेली आहे. तर हा पाठ आपला संपलेला आहे. याच्यावरती स्वाध्याय दिलेला आहे. तर स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत आणि वर्गपाठाच्या वहीतच लिहायचे आहेत. एकूण तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत. थोडक्यात उत्तरं द्या अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे लोकचित्रकला शैलीची वैशिष्ट्ये लिहा. दुसरा प्रश्न आहे युरोपियन चित्रशैलीची माहिती लिहा. तिसरा प्रश्न आहे लोकशिल्पकला याबद्दलची माहिती लिहा. चौथा प्रश्न आहे गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा. आणि 5वा प्रश्न आहे मराठा चित्रशैलीबद्दलची माहिती लिहा. हे एक 5 प्रश्न आहेत. तर हे प्रश्न तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि गृहपाठासाठी तुम्हाला पुस्तकातील धड्याखालचा प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा आणि प्रश्न चौथा आणि प्रश्न 6वा हे प्रश्न जे आहेत तर ते गृहपाठाच्या वहीमध्ये तुम्ही लिहायचे आहेत. गृहपाठ लिहायचा आणि मला त्याचा कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचा लिहिल्यानंतर. ठीक आहे. सर्वांचं धन्यवाद. व्यवस्थित सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत.